लासरा दोन्ही टीमच्या माध्यमातून राजा गडखळ राजेशाही प्रमाणे गोलंदाजी करेल का हे देखील पाहावं लागेल. समोर ॲज अ ओपनर नितीन हंबीरला आपण पाहतोय. फार चांगला खेळ राहिला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. मात्र इथून सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला चेंडू लोवर फुल टॉस, कमालीचा चेंडू आपण पाहतोय. फसव्या रीतीने चेंडू फेकला होता, सरळ एष्ट्यांचा वेध आणि पहिला धक्का लागेल. 0 धावसंख्येवरती जे गावदेवी चेरवले टीमला. नितीन बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती पहिलाच करारा झटका. नितीन हंबीरला 0 धावसंख्येवरती मैदान सोडावं लागला. ज्या रीतीनं चेंडू फेकला होता राजा गडखळनं, आम्हाला असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल. मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. या चेंडूमध्ये वेग भरपूर कमी होता. ज्या रीतीने लोवर फुलटॉस चेंडू फेकला त्यावरती मात्र आपण पाहायला गेलं सरळ एष्ट्यांचा भेद आणि पहिला धक्का लागला 0 धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय हंबीर यावेळेस इंडिया नंबर 33 आपण पाहतोय. दोन्ही गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, समालोचन क्षेत्रातील एक फार मोठं नाव नानूजी सांबरे तसेच शांताराम जोगडे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आगमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल, ज्याने देखील या स्पर्धेला 2 दिवस भरभरून चांगलं प्रेम दिलं आपण पाहतोय. आणि आज त्यांचा संघ देखील पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता आपण पाहतोय. गोलंदाज राजा गडखळना ज्या रीतीने चेंडू फेकला कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला. नशीब कुठे का होईना साथ दिली नशिबानं गोलंदाजा बाजूनं. ज्या अनुषंगाने चेंडू फेकला होता असं वाटलं होतं चेंडू सीमापार जाईल, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि चेंडू थेट एष्ट्यांवरती जाऊन आदळला आपण पाहतोय. आणि पहिला करारा झटका 0 धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन अजय हंबीर. अजय हंबीर साठी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, कमालीचा फटका हुक केलाय. थर्डमॅन रिझन मधून चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. शानदार चौकार. क्या बात आहे. आल्या आल्या आपल्या डाबाची सुरुवात चौकाराने करून दिल्या. म्हणजे इथून गोलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाचा विचार केला गेला वेगळ्या शैलीने. कमालीचा फटका बॅटच्या मधोमध, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्याला बीट करून एक टप्पा बाउन्स, चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. क्या बात आहे. 2 चेंडूवरती 2 बिगिट, गोलंदाजावरती आक्रमण आणि इथून मात्र कमबॅक करावं लागेल राजा गडखळला. ज्या रीतीने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि त्यानंतर अजय हंबीर इथून मात्र जबरदस्त डाव सावरत असताना पुन्हा एकदा आनंद कार्पेंडा त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग, चुकीचं कॉलिंग, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या जे गावदेवी चेरवली टीम जाऊन पोहोचल्या 1 गडी बाद 9 अंकावरती. म्हणजे सुरुवात कुठे का होईना डगमगत पाहायला मिळाल्या. मात्र ज्या रीतीनं अप्रतिम डाव सावरला अजय हंबीरनं, 2 चौकार लगावले आणि त्यानंतर मात्र फार चांगला खेळ पाहायला मिळालाय. राजा गडखळ इथून मात्र संदीप या फलंदाला शांत ठेवेल का, कारण ह्या फलंदाजामध्ये फार मोठी क्षमता आहे. फलंदाजाला शांत ठेवलं तर निश्चित स्वरूपात एक फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने खेळ चालू आपण पाहतोय अद्यापर्यंत. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय स्वतःच्या पालोत्रीमध्ये अडवण्याचा प्रयत्न, बॅकअप सुंदर राहिले गेला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता. कमालीची गोलंदाजी वारंवार राहिले गेले अद्यापर्यंत. या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 9 अंकावरती आपण पाहतोय अद्यापर्यंत. म्हणजे इथून हा अंतिम चेंडू निर्णायक फेकी करावा लागेल राजा गडखळ या गोलंदाजाला आपण पाहतोय. मालीचा चेंडू आपण पाहतोय फारसं टायमिंग जुळलं नाही मात्र तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं डबल डिजिट मध्ये धावसंख्या 1 गडी बाद जे गावदेवी चेरवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10 अंकावरती.
क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण पाहतोय आर एस डिजिया नाना खंडवीच्या माध्यमातून. मात्र ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, संघाची टोटल धावसंख्या 10 या अंकावरती आहे. म्हणजे 10ची सरासरी जरी राखली तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, आपण पाहिले गेलेला. आणि पहिल्या षटकामध्ये राजा गडकळनं फार चांगली गोलंदाजी केली. 2 चौकार जरूर आल्या, मात्र त्यामध्ये एक सफलता देखील त्याच्या नावावरती राहिली गेल्या. दुसरं षटक नागेश वसमाल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती एक वेगवान तेज तरार गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले जात आहे. मात्र इथून संदीप या खेळाडूला डाव सावरावा लागेल. संघाचा संघनायक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाता. मात्र इथून चांगल्या खेळीची अपेक्षा राहील आपण पाहतोय त्याच्या टीमसाठी. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का हे देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने 4 षटकांची लढत टाइम अलर्ट राहील बघा दोघांसाठी. हा शेवटचा कॉल असेल. 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या. अन्यथा अंतिम षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्रक्षण सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. हा देखील या स्पर्धेचा नियम आपल्याला निश्चित स्वरूपात चांगला माहीत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी फार उशीर घेतला जातोय दोतानी टीमच्या माध्यमातून. आपण पाहिलं गेलं दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती नागेश वसमा समोर सामना करेल संदीप भल्ला. संदीपसाठी हा वेगवान चेंडू हाफ ट्रॅकर होता. अपील जरूर पाहायला मिळाल्या, मात्र बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करेल आणि त्या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आपण पाहतोय विचार केला गेला अद्यापर्यंत शांत संयमी सुरुवात राहिली आणि इथून मात्र आक्रमण देखील करणं तेवढंच गरजेचं राहील. ज्या रीतीने चेंडू फेकले जातात, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. पुन्हा एकदा फुल टॉस, फक्त दिशा दिल्या, चेंडूला फेकून दिलाय, मिड विकेटला क्लिअर करत बिग हिट. हा पहिला षटकार फलंदाज संदीप बल्लाच्या बॅटमधून. कमालीचा फटका आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिला चेंडू डॉट फेकला नागेश या गोलंदाजांना आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलं. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. या 6 धाबीने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 16 या अंकावरती. म्हणजे इथून संघर्ष पाहायला मिळेल. आपण पाहतोय कमबॅक केला जाईल का गोलंदाज माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. नागेशला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक करण्यासाठी जाणलं जातं, मात्र पाहावं लागेल. संदीपसाठी बॅटचा टॉप एज, इथून मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती आणि यावेळेस मात्र चुकी करणार नाही. षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर आणि फलंदाज बाद होईल. संदीप बल्ला बॅक टू द डगआउट. अप्रतिम संगीत आपण पाहतोय. ज्या ठिकाणी हा दुसरा झटका लागलाय गावदेवी चेरवली टीमला आपण पाहिलं गेला 16 या अंकावरती. ॲज अ ओपनर सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाले आहेत आणि इथून मिडल ऑर्डरचे फलंदाज डाव सावरतील का हे देखील पाहावं लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंडियन नंबर 4 वरती आदेश जाधव. इथून डाबला मात्र सांभाळावा लागेल. इथून एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल. एखादी साझेदारी जर का रचल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. आपण पाहिलं गेल्या गोलंदाज नागेशचा विचार केला गेला, 3 चेंडू फेकलेत आणि त्याने दाबा खर्च केले 6, त्यामध्ये एक सफलता आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र इथून येणारे 3 चेंडू कशा रीतीनं फेकले जातील हे देखील पाहावं लागेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदेश जाधव यावेळेस मात्र सज्ज होईल. थोडंसं का होईना दोन्ही संघ टाइम भरपूर खर्च करतात. आपण इथून मात्र लक्ष असू द्या, टायमर सेट केलाय आणि इथून मात्र त्याकडे लक्ष देखील राहणं गरजेचं राहील. अपील जरूर पाहायला मिळाले, मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आहे आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता फार चांगली गोलंदाजी. षटकार आला नाही त्यानंतर मात्र कमालीची वापसी करून देत असताना गोलंदाज नागेश पस्माल आपण पाहतोय. कौतुक करावं तेवढे कमी असेल, कारण 4 षटकांचा सामना, या 4 षटकामध्ये 40 जरी धावसंख्या बनवल्या तरी देखील एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आपण पाहतोय ऑनर स्ट्राईकवरती आदेश जाधव यावेळेस मात्र सज्ज होईल. पुन्हा एकदा हलक्या शतकानं सन्मान दिलाय स्वतः गोलंदाज चेंडूवरती आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि 5 चेंडूची सफर लाजबाब गोलंदाजी, त्यामध्ये एक षटकार आला आणि त्यानंतर एक सफलता, म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय नागेशच्या माध्यमातून. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील, या चेंडूवरती एखादा बिग हिट येईल का हे देखील पाहावं लागेल. अद्यापर्यंत
गोलंदाजांना फार चांगलं कमबॅक केलं आपण पाहतोय. नागेश बसमा यावेळेस मात्र पुन्हा एकदा यावेळेस कमालीचा फटका हलक्याशा हातांना एक टप्पा घेत गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षकाला चौकोका देत चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 20 धावा. 10च्या सरासरीनं धावसंख्या बनवल्या. बघा दोन्ही संघ आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल. हे षटक आपल्याला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये घ्यावं लागेल. तोपर्यंत संधी देऊया RSDच्या. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा आपण पाहतोय. इथून डाव सावरला जाईल का? 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे बॅटमन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजय हंबीरने 2 चौकार जरूर ठोकलेत, मात्र त्यावरती विश्वास इथून वाढला असेल आपण पाहतोय. गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये यावेळेस नंदू वाघला आपण पाहतोय. 4 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला कंप्लीट करावं लागेल, हे देखील लक्ष असू द्या. जबरदस्त चेंडू ब्लॉकरला फेकला होता, तेवढा सुंदर फटका ऑन साईडला लॉंगांचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लाजबाब राहिल्या गेल्या, आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या पण जर का पाहिली गेल्या 21 या अंकावरती या. म्हणजे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न देखील करावे लागतील, कारण ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली जाते, सलामीचे 2 फलंदाज स्वस्तात बाद झाल्या, आणि येणाऱ्या फलंदाजावरती मात्र जबाबदारीने खेळ इथून मात्र करावं लागेल आपण पाहतोय. गोलंदाज विचार केला गेला नंदू वाघ. 3रं षटक यावेळेस मात्र सोपवलं गेले संघनायकांना, मात्र पहिला चेंडू फार चांगला फेकलाय. इथून मात्र पुढच्या चेंडूची सफर कशा रीतीने राहील पंचांचा विचार केला गेला. अतिशय चांगली पंचांची कामगिरी आज सलग 6व्या दिवसामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कमालीचा एफर्ट दाखवला जातं. एका हाताने चेंडूला अडवलं गेल्या, कारण सामना भरपूर महत्वाचा आहे. दोन्ही टीम्सला माहिती आहे एक एक चुकी आपल्याला मॅच मधून या स्पर्धेतून बाहेर काढायला आपण पाहतोय, आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. गोलंदाज यावेळेस सज्ज होईल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पंच आम्हाला सांगतात लाईन खराब, इट इज अ वाईड चेंडू, आणि अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या 22 अंकावरती, म्हणजे कुठे का होईना एका धाबेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. ऑनर्स ती फलंदाज आपण पाहतोय आदेश जाधवला आपण पाहू शकाल. इथून बिगिट करेल का हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धाबेला प्राधान्य दिले जाते, कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय. गोलंदाज नंदू वाघच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला ना तर 4 चेंडू फेकले, त्यामध्ये एक खराब चेंडू, मात्र 3 चेंडू फार चांगली गोलंदाजी राहिल्या, म्हणजे कुठे का होईना मोठे फटके मारू देत नाही, आणि त्या कारणास्तव संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना जे गावदेवी चेरवली टीमच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ॲज अ ओपनर नितीन हंबीर 0वरती बाद झाला, त्यानंतर संदीप बलानं 1 षटकार ठोकला, त्यालाही जास्त काळ थांबता आला नाही, आणि इथून मात्र डाव कुठे का होईना बॅकवर्डला घेऊन गेला आपण पाहतोय. मिळेल एक सिंगल धाव, आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 24 अंकावरती, म्हणजे 3रं षटक कुठे का होईना अद्यापर्यंत कमबॅकिंग गोलंदाजी राहिली, ज्या ठिकाणी 4 चेंडू फेकलेत आणि त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्यात, म्हणजे फार चांगली गोलंदाजी आहे. एक वाढच्या स्वरूपात म्हणजे टोटल 4 धावा, फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण विकेट येत नाही, आणि इथून मात्र डबल सिंगलला प्राधान्य देत असताना आपण पाहतो चेरवली टीमच्या माध्यमातून हे 2 फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील पाहायला मिळते, मात्र पंच आम्हाला सांगतील इट इज अ वाईड चेंडू. वाईड चेंडू वाचवण्याचा प्रयत्न एस्टांच्या मागे जे अपील आपण पाहिले, आणि त्यानंतर आपण पाहिले गेला हा वाईड चेंडू आपण पाहतोय. चला पंचांवरती जास्त दबाव निर्माण करायचा नाही, आपल्या साईड मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील आपण पाहतोय. ज्या ठिकाणी वाईड चेंडू ची घोषणा राहिली गेल्या, आणि तोपर्यंत संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद 25 धावा. अद्यापर्यंत या 3ऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, एखादा विकेट येईल का? यावेळेस मात्र बॅटचा पेस खोलला जातोय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण प्रयत्न लाजबाब, आणि इथून पाहावं लागेल अप्रतिम एफर्ट दिले जातात आपण पाहतोय. करण या क्षेत्ररक्षका माध्यमातून कौतुक करावं तेवढं कमी असेल करणचा. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिले गेल्या, निश्चित स्वरूपात आपल्या टीमसाठी जवळपास 3 धावा त्यांनी वाचवल्यात, आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या
2 धाबा घेतल्या गेल्यात. सॉरी क्षमा सभी संघाची टोटल धावसंख्या 27 धाबा, म्हणजे फार चांगला प्रयत्न राहिला गेला आपण पाहतोय. आणि या 2 धाबीने 27 आपण पाहिल्या गेल्यात. आणि इथून पुन्हा एकदा अपील, प्रत्येक चेंडूकडे अपील पाहायला मिळते. पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 27 धाबा. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण पाहतोय. अंतिम स्लॉगरचं हाणामारीचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अजय भगतला आपण पाहतो अंतिम षटकासाठी यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं जाते. या समोर फलंदाज आपण पाहिले गेला अजय हंबीर. इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण 27 धावा आपण पाहतो फक्त लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. या कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये करण हा क्षेत्रक्षण फार चांगली भूमिका राहिली गेली. तोपर्यंत रिस्की धाव आणि इथून रनआउटचा शिकार आणि रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. अजय हंबीर बॅक टू द डगआउट. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या सहाय्यानं एक रनआउटचा शिकार म्हणजे तिसरा धक्का लागेल जे गाबदेवी चेरवली टीमला 28 अंकावरती. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र चौधरी इनिट नंबर 5 वरती. डाव सावरावं लागेल. ज्या रीतीनं सुरुवातीच्या फलंदाजांना निराशा दाखवली त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. कारण मागचा सामना आपण पाहिला ज्या ठिकाणी दशरथ बांगारी 0 धावसंख्येवरती बाद झाला तिथून मात्र चिंचवली संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला. अद्यापर्यंत तीच स्थिती आपण पाहतोय. पाहावं लागेल पुन्हा एकदा बॅटची टॉपेज एस्टनच्या मागे नंदूला पाहू शकाल. कामालीचा झेल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक 4 चेरवली टीमला 28 अंकावरती. या 2 धाबेना संघाची टोटल धावसंख्या 31 धाबा. चौकार आला 35 बनतील, षटकार आला 37 बनतील आणि त्यापेक्षा कमी धावसंख्या आली आहे तर निश्चित स्वरूपात एक वेगळं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय अंतिम टार्गेट सेट बॉल. गोलंदाज अजय भगतनं देखील फार चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र समोर फलंदाज आपण पाहतोय आदेश जाधव. अंतिम चेंडूची सफर, पंचांचा फिंगर अप, बिग विकेट आणि अंतिम चेंडूचा विचार केला गेला. फार चांगली सफलता निर्माण केली आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 31 धावा बनवल्यात आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि कंपल्सरी 32 धावसंख्येची गरज असेल तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय एका बाजूला साईनाथ दोदाने त्यांच्या अगेन्स्ट सागवडी या दोन्ही टीमसाठी हा पहिला कॉल असेल
टॉससाठी मात्र रिपोर्ट करायच्या. तोपर्यंत संधी देऊया RSDJ ला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी चेरोली संघानं बॅटिंग करत असताना तब्बल 24 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्यात आणि 32 धाब्यांचं लक्ष ठेवलंय बघा. साई स्टार दोदानी टीमला सलामीची जोडी दाखल झाली मैदानामध्ये. एका साईडला नंदू वाघ असेल, श्रीपत भगत असेल, त्यांच्या समेत चांगली जोडी. दुसऱ्या दिवसामध्ये फार चांगला खेळ राहिला होता या टीमचा देखील. अतिशय बघा हरता हरता सामना जिंकला होता पहिल्या सामन्यामध्ये साई स्टार दोदानी संघ. ज्या वेळेस गरमा संघाविरुद्ध खेळ करत असताना स्वप्नील पहिल्या 2 षटकामध्ये 6 विकेट होते. असं वाटत होते कदाचित ऑल आउट देखील होईल साई स्टार दोदानी टीम, परंतु ज्या प्रकारे खेळ दाखवला ना मिडल ऑर्डरसाठी आला होता लक्ष्मण, त्या खेळाडूने 9 चेंडूमध्ये तब्बल 35 धावा टोकल्या होत्या आणि तिथून मात्र 64 धाब्यांचं लक्ष ठेवलं होतं गारमाळ संघाला आणि परास्त व्हावं लागलं गारमाळ टीमला. आणि ते एकतर्फे सामना जिंकला होता खरं तर त्या साई स्टार दोदानी टीमनं. आणि त्याच दिवसामध्ये सुपर 10 मध्ये दाखल झाला हा संघ. हे 2 टीम दाखल झाले सुपर 10 मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आणि त्यांची लढत पाहायला मिळेल. चला मैदानामध्ये काय बघा पंच वार्निंग द्या बघा. आपल्याला टाइम कमी असणार बघा. आज मेगा फिनालेचा दिवस आहे. आपल्याला जवळपास 5च्या दरम्यान सामने फिनिश करायचे सगळे. चोवीस बॉल 31 धाब्यांची गरज. साई स्टार दोदानी टीमची मैदानामध्ये जोडी दाखल झाले. स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल श्रीपत भगत नॉन स्ट्राईक एंड वरती नंदू वाघ. या नंदू वाघने तिसरं षटक फेकलं होतं. फक्त 7 धाबा खर्च केल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी दाखवली साई स्टार दोदानी टीमने. आता सेकंड पूर्वार्धाला सुरुवात झाली. गोलंदाज पाहू शकाल मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला सुनील हंबीर. चांगली सुरुवात. पाठचा जो सामना झाला होता 40 धाबा डिफेन्स केला जे बागोबा तामसाई बी टीमनं आणि परास्त केलं होतं चिंचवली 4 टीमला. चांगली गोलंदाजी बघा. आजच्या दिवसामध्ये बघा स्वप्नील सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवू दिल्या नाहीये. 40+ धावा पाहायला मिळाला नाही. 2 सामने पाहू शकाल आपण. साई स्टार दुधानी संघाची इथून श्रीपत भगत स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहू शकाल. फटका बसला गेला. बॅटची लिडिंग एज जेल सोडला गेला सेकंड स्लिप मध्ये
आणि ते पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल ती जेल उडाला होता. अगदी सेकंड स्लिप मध्ये जेल टिपायचा होता, गॅदर करता आला नाहीये चेंडूला आणि मिळाला एक जीवदान. दुसऱ्या बॉलवरती श्रीपत भगतला मिळेल एक सिंगल. सिंगलच्या सायनस धावपलकावरती एक धावसंख्या पाहायला मिळते 6 स्टार दुधाने टीमची. पहिला झटका लागला असता परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले सेकंड स्लिप मध्ये. अगदी छोटा क्षेत्ररक्षक होता तिथे चेरवली गावदेवी चेरवली संघाचा. गणेशने जेल सोडलाय बघा. पहिल्याच बॉलवरती डॉट, त्याच दुसऱ्या बॉलवरती विकेटची चान्स होती, तिथे नामी संधी गमावली गेली बघा. तिसरा बॉल काय फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉन मध्ये. आदेश जाधव चुकी होणार नाहीये. 2 बॉलवरती 2 विकेट गेल्या असत्या परंतु तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवले सुनील आंबेर या गोलंदाजानं आणि पहिला झटका लागलाय 6 स्टार दुधाने टीमचा. नंदू वाघ बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागलाय बघा. श्रीपत भगतला जीवदान मिळालाय. तो खेळाडू गेला नॉन स्ट्राईक एंड वरती. जशी स्ट्राईक रोटेट झाली एक धावसंख्या धावपलकावरती लागली आणि स्ट्राईक रोटेट झाली. नंदू वाघला स्ट्राईक वरती जावं लागलं होतं आणि काय फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये आपले लॉंगॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गावदेवी चेरवली आदेश जाधव कडनं फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकी चांगली दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. 31 धावा बनवच्या 6 स्टार दुधाने टीमला. नवीन खेळाडू दाखल झालाय राजा गडकळ. ओहो चांगली स्विन गोलंदाजी पडल्यानंतर थोडंसं चेंडू बाहेर चेंडू निघालाय बघा. यस पंचांचा इशारा आला. यस इट इज अ वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धाबीने भर पडली तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते. एक गडीबाज 6 स्टार दोघांनी टीमची धावसंख्या पाहायला मिळते 2 धावा धावपलकावरती एक अतिरिक्त धाव मिळाले. चौथा बॉल फेकत असताना 3 मध्ये एक धाव खर्च केली होती. त्यामध्ये एक विकेट संघाचा प्रमुख खेळाडू बाद केला होता सुनील आंबीरनं. स्विच इट केलाय. सरळ बॅटनं धावा येतील आणि ते स्विच इट चा प्रयत्न केलाय बघा. चांगली वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते सुनील आंबेरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील या गोलंदाज फार चांगलं गोलंदाजी केली होती बघा. चर्चेमध्ये नाव राहिलं होतं खरं तर दुसऱ्या दिवसामध्ये सुनील आंबीर या खेळाडूचं. त्यानंतर नितीन आंबीर ज्या प्रकारे फटकेबाजी दाखवली त्यांना दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम. मात्र कुठेतरी आज यश लागलं नाही. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा शॉट मिडअपचा फिल्डर आहे. लॉंग अप मधून येतोय क्षेत्ररक्षक संदीप बल्ला. पैकी थोडीशी करा पाहायला मिळाली. बॅकअप सुंदर राहिला गेला. मिळतील या 2 धावा चौथ्या बॉल वरती आणि ते धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 4 धावा धावपलकावरती. या षटकामधला अंतिम बॉल असेल बघा. सुनील आंबेरनं फार चांगली गोलंदाजी केली. एक गडी बाद केलाय परंतु आता स्ट्राईक वरती राजा गडकळचा विचार केला. फार चांगला खेळाडू आहे बघा. राजाशाही चांगली फटकेबाजी करावी लागेल. 31 धावा बनवायच्या 4 धावा धावपलकावरती. लॉंग लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका बसला गेलाय. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला सुनील आंबेरने. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये दादागिरी वर्चस्व केले बघा. फक्त 4 धावा एक गडी बाद 6 स्टार दुधाने टीमची. चला याच नंतर सामना असणार बघा. एका साईडला साईनाथ दोदानी संघ वेळेवरती उपस्थित झालाय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि मी विनंती करतोय त्यांच्या विरोधात संघ पाहू शकाल. सागवाडी भुरेचा संघ अजून उपस्थित नाही झाला. या षटक समाप्तीनंतर जर आला नाहीत तर तुम्हाला 2 धावा पॅनलाइज करू आयोजकांच्या माध्यमातून. तेवढीच मोठी महत्वाची मॅच पाहायला मिळते. सेकंड मॅच पाहू शकाल. सुपर 10 मधली दुसरी लढत पाहायला मिळते. एका साईडला पहिल्या इनिंग मध्ये खेळ केला. 24 चेंडू मध्ये 30 धावा बनवल्या आणि येणाऱ्या सेकंड पूर्वार्धामध्ये 6 स्टार दुधाने टीमला बॅटिंग करत असताना 24 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली सुनील आंबेरनं. संघाचा सरसेनापती बॅटच्या मधोमध शॉर्ट ऑफ प्लेनचा फटका आणि ते फुल शॉट पाहायला मिळालाय. अगदी श्रीपत भगतच्या बॅटमधनं येतोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं ब्रँड षटकार.
दुसऱ्या बॉलवरती झेल सोडला होता. आता किंमत मोजावी लागली गावदेवी चेरवली टीमला. अजून एक काय फटका सजवलाय, अगदी फाईन लेगच्या वरतून ठोकलाय. वन बाउंस सीमा पार, मिळतील या 4 धावा. डीजे जबरदस्त बॅटिंग. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. ज्या प्रकारे सुरुवात केली, वेलकम स्वागत केलंय गोलंदाज संदीप बल्लाचा संघाचा संघनायक गावदेवी चेरवली संघाचा संदीप बल्लावरती आक्रमक. 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्या बघा. अजून एक स्टेट फटका आहे. लॉंग ऑन दिशेमध्ये भरपूर मोठी गॅप. डाऊन द ग्राउंड पाठवलाय. वन बाउंस सीमा पार, मिळतील सलग बॅटच्या मधोमध आलाय फटका मोठा. 4 धावा मिळतील. जबरदस्त बॅटिंग. थांबायचं नाव घेत नाहीये बघा. आणि ज्या प्रकारे सेकंड स्लिप मध्ये पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती झेल सोडला होता गणेशनं, त्या छोटा खेळाडू होता सेकंड स्लिप मध्ये, त्याने झेल सोडला गेला होता. आता त्या झेलची किंमत मोजावी लागली खरं तर गावदेवी चेरवली संघाला. 3 मध्ये 14 धावा खर्च केल्या बघा. धावांची वसुली केली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर सुनील आंबीरनं फार चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाले. आक्रमक रूप धारण केलंय. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते श्रीपत भगतकडनं. अजून एक उडवला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. आता चेंडू ट्रॅव्हल झालाय बघा. पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू जाईल धन 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 करीत. मिळतील या 4 धावा. पूर्णपणे सामना खुला केलाय. वन मॅन आर्मी शो दाखवलाय बघा. 4 चेंडू मध्ये 18 धावेचं वैयक्तिक योगदान दिलंय डीजे. चार मध्ये 18 धावा खर्च केला संदीप बलानं. खूप खराब गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील लॉंग लेग मध्ये मारण्याचा प्रयत्न, अगदी बाहेर जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केला या बॉलला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सुरुवात पाहायला मिळाली. भरपूर हुशारीने डॉट चेंडू पाहायला मिळाला. संदीप भल्लाचा 5वा बॉल डॉट पाहायला मिळाला. 4 मध्ये 18 धावा खर्च केल्या. त्याचनंतर पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेलाय. फक्त 10 धाब्यांची गरज बघा. येणारे 13 चेंडू असतील अंतिम आणि 10 धाब्यांची गरज. एका झेलची किंमत काय असते आता कळाले असेल खरं तर गावदेवी चेरवली टीमला. स्टेट डाव फटका आहे. शतरक्षक आहे. लॉंगा प्रिझन मध्ये चकवा दिलाय क्षेत्ररक्षकला आणि चाललाय सीमा पार. मिळतील या 4 धावा म्हणजे 22 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. आता येणारे 12 चेंडू फक्त 6 धाब्यांची गरज डीजे. तरी ते सागवाडी संघाला पॅनलाइज केलंय बघा 2 धावेनं. आणि ते आजच्या दिवसामधला दुसरा सामना संपायला आलाय. जवळपास 6 धाब्यांची गरज. आलंदा कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट मध्ये कावकॉर्नच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. 2 धावा घेतल्या बघा. चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या बघा. राजा गडकर स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल. श्रीपत भगतचा विचार केला आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ज्याचा झेल सोडला होता 0 धाव संख्येवरती, तिथून मात्र थांबण्याचं नाव घेतलं नाहीये आणि तब्बल 22 धावा ठोकल्या दुसऱ्या षटकामध्ये. 6 चेंडूचा एकट्यानं सामना केला दुसऱ्या षटकामध्ये आणि वैयक्तिक 22 धावा ठोकल्या बघा. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे एकतर्फे सामना निघून गेला. 4 धाबीची गरज. फटका फिनिश. सामना MS धोनी स्टाईलने फिनिश केलाय. राजा गडकरच्या बॅटमधून आलाय. उत्तुंग षटकार. सामना विजय झालाय. 6 स्टार दुधानी संघ विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक गावदेवी चेरवली संघ. आणि ते आजच्या दिवसामध्ये दुसरा सुपर 10 मधला दुसरा सामना फिनिश झालाय बघा. आणि ते सागवाडी संघ अजून देखील उपस्थित झाला नाहीये आणि आयोजकांच्या माध्यमातून त्या टीमला 2 धावेनं पॅनलाइज केलंय बघा. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला. दोन्ही सामने एकतर्फे सामने निघून गेले बघा. स्वप्नील विचार केला तर आजच्या दिवसामध्ये धावसंख्या होत नाहीये.
40+ धावा आता बनतील का तिसऱ्या सामन्यामध्ये? यस, अजून 5 मिनिटं दिली जातील. 5 मिनिटांमध्ये जर आलं नाहीयेत 8 चेंडूमध्ये 23 धावा ठोकणारा खेळाडू ठरला गेलाय सामन्याचा सामनावीर. नो डाऊट श्रीपद भगत. आपण या काय फटकेबाजी दाखवली. आणि बघा 10 मिनिटांमध्ये जर 15 मिनिटं बघा 15 मिनिटं आयोजक देतील तुम्हाला. 15 मिनिटांमध्ये जर